तर नमस्कार मित्रांनो, मी संकेत सर. आज मी एक नवीन संकल्पना तुमच्यासमोर घेऊन येतोय. ती म्हणजे थोडीशी विश्लेषणाची संकल्पना आहे. ती संकल्पना अशी की अ, स अ, आपला जो काही समाज आहे, त्या समाजामध्ये 3 विचारसरणीचे लोक आपल्याला सहसा पाहायला मिळतात बघा. आता त्या 3 विचारसरणी कोणत्या? तर पहिली म्हणजे कोणती? आस्तिक, दुसरी नास्तिक आणि तिसरी अज्ञेयवादी. ठीक आहे. तर मग आता या तिन्ही कन्सेप्ट आपण सुरुवातीला आपण समजून घेऊयात व्यवस्थित. आता पहिली कोणती? तर आस्तिक. आता आस्तिक म्हणजे काय? तर स्वतःचा धर्म, ईश्वर, अ, देव किंवा परमात्मा या सर्व गोष्टींवर श्रद्धा आणि श्रद्धा ठेवणं किंवा या गोष्टींना मानणं म्हणजे आस्तिक विचारसरणी झाली. दुसरं आहे आपला नास्तिक. आता नास्तिक म्हणजे काय? तर स्वतःचा धर्म, ईश्वर, देव, परमात्मा ह्याच्या काही गोष्टी आहेत त्या न मानणं ह्या म्हणजे नास्तिक. आणि तिसरं म्हणजे अज्ञेयवादी. अज्ञेयवादी म्हणजे काय? तर अज्ञेयवादी म्हणजे स्वतःचा धर्म असो किंवा इतरांचा धर्म असतो, इतरांचा देव परमेश्वर किंवा स्वतःचा देव परमेश्वर परमात्मा असो, म्हणजे कोणत्याच ईश्वराला, देवाला, परमात्माला तो त्याचा अस्तित्व आहे किंवा नाही याच्याशी काहीही घेणं देणं नसणं. म्हणजे असला तरी ठीक आहे आणि नसला तरी ठीक आहे असं मानणारी जी विचारसरणी असते तिला अज्ञेयवादी म्हणजेच ॲग्नोस्टिक असं म्हणलं जातं बघा. आता माझ्या मते मी या 3 जसे हे 3 एक विचारसरणीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात, तसेच मी माझ्या अभ्यासानुसार 3 विचारसरणीचे लोक मी देखील माझ्या अभ्यासांती मी तसे त्यांचे भाग केलेले आहेत. ते 3 भाग म्हणजे कोणते? तर मी मानेल की पहिला आहे धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर किंवा सेक्युलरिझम. दुसरा आहे कट्टरता म्हणजे झिलोट देखील त्याला म्हणता येईल आपल्याला. आणि तिसरा आहे आपला नास्तिक म्हणजेच अथेइस्टचा. आता धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? आता हे 3 पॉईंट जे आहेत ते व्यवस्थितपणे प्रकारे समजून घेऊयात. आता साहजिकच धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? स्वतःचा धर्म, ईश्वर, परमात्मा, देव या यांना मानणं, यांच्यावर श्रद्धा ठेवणं. पण इतरांनाही इतरांचा द्वेष किंवा राग न करता इतरांच्या देवाला, धर्माला, परमात्म्याला देखील श्रद्धेने मानणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असं माझं मत आहे. आणि दुसरं म्हणजे कोणतं? तर कट्टरता म्हणजेच झुलोट असं देखील म्हणता येईल त्याला, कट्टरतावाद किंवा धर्मवेडा. तर म्हणजे कट्टरता म्हणजे काय? तर जो काही स्वतःचा धर्म आहे, ईश्वर आहे, देव आहे, परमात्मा आहे, त्या फक्त स्वतःच्याच धर्मापुरतं मानणं, त्याच्यावरती श्रद्धा ठेवणं आणि इतरांचे जे काही धर्म आहेत, परमात्मा आहेत, ईश्वर आहेत, त्यांचा द्वेष किंवा राग करणं म्हणजे कट्टरतावाद असतो बघा. आणि आता तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कोणता? अथेइस्ट म्हणजेच आपले नास्तिक. म्हणजे साहजिकच काय? स्वतःचाही धर्म मानायचा नाही आणि इतरांचाही धर्म मानायचा नाही किंवा स्वतःचा ईश्वर, परमात्मा, देव मानायचा नाही आणि इतरांचाही ईश्वर, देव, परमात्मा मानायचा नाही किंवा त्याच्यावर श्रद्धा ठेवायची नाही. असं काय सांगतं की ते नास्तिक विचारसरणी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. असे हे माझ्या अभ्यासांती हे 3 मी प्रकार त्यामध्ये बनवलेले आहेत माझ्या अभ्यासांती. ते म्हणजे कोणते? तर एक धर्मनिरपेक्ष, दुसरं कट्टरता आणि तिसरं नास्तिकवाद. तर हे आपल्याला अभ्यासाच्या बाबतीत देखील खूप गरजेचं पडत असतं. आता साहजिकच काय आपल्याला या 3 मी जे प्रकार पाडलेले आहेत किंवा मी माझ्या अभ्यासांती 3 प्रकार जे सांगतोय, तर या 3 अभ्यासावर एवढं तर नक्की समजतं की या समाजामध्ये कशा प्रकारचे लोक किंवा कोणत्या विचारसरणीचे लोक असू शकतात, या 3 गोष्टीवरून आपल्याला ते व्यवस्थितपणे समजू शकतं. आणि दुसरं म्हणजे काय? तर आता आपला जो काही अभ्यास आहे, अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे काय? आपण अभ्यास करत असू, तर अभ्यास करत असताना दुसरं म्हणजे कोणतं? दुसरे कोणते शोध लावत बसायचं नाही. म्हणजे साहजिकच काय? की आपला अभ्यास आणि आपले पुस्तकं आणि आपल्या वह्या याच्यावरच तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला हवं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर हे असे जे तुम्हाला मी 3 प्रकार सांगितलेले आहेत. आय होप हे तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजले असतील. थँक यू.